दंगेकर तुम्हाला 2 दिवसात तोडगा काढून देतो आणि त्याच रात्री ह्याला बिल्डरनी या ठिकाणी मेल केलेला आहे की ह्याच्यातून मी बाहेर पडतोय। पण माझी त्या बिल्डरला अशी मागणी आहे की आता हे 230 कोटी रुपये तू दिलेले आहेत, हे आज मी कुठेतरी ऐकलं की हे धर्मादाय आयुक्तांनी गोठवलेले आहेत, तर हे 230 कोटी तुम्ही पुणेकरांचे ढापलेले आहेत आणि चोरलेले आहेत। हे 230 कोटी या संस्थेला देऊन या संस्थेवर योग्य माणसाची निवड सरकारने करावी आणि हे 230 कोटी रुपये हे परत ह्या संस्थेला देऊन हे भव्य असं विद्यार्थ्यांसाठी, जैन धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी हे खुलं करावं। आपण बघितलं असेल तर जैन धर्माच्या बरोबर मी बरेच वर्ष काम करतोय। हा समाज हा व्यापारी आहे, हा धार्मिक आहे, अहिंसाच्या विरोधात आहे। हिंसा अहिंसा हे सगळे तत्त्व ह्या धर्माने आपल्याला उपदेश दिलेले आहेत आणि ह्यामुळं हा धर्म कायम दानशूर म्हणून आपल्याकडं बघितला जातो। आपले उत्सव असतील, मग वारकरी आलेले असतील, गणेश उत्सव असतील, कुठल्याही धार्मिक कामाला ह्यांनी 2 पावलं पुढवून त्या सगळ्या समाजाला किंवा सगळ्या धार्मिक हिंदू धर्म संस्कृतीला कायम पुढं पाठिंबा दिलेला आहे। आणि मी पहिल्या दिवशी बोललो की या जैन धर्माचं असलेलं बोर्डिंग ह्याच्या विटेला सुद्धा हात लावून देणार नाही। ही शक्ती मला इथूनच भगवान महावीरांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला सगळ्यांना मिळेल, कारण संत आणि देव यांच्याशिवाय हा देश चालत नाही ना। आपण त्यांची स्फूर्ती घेऊन जो मी समाजाला शब्द दिला तो आज मला खरा ठरल्यागत वाटतोय। मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना पत्र दिले, माननीय अमित शाह साहेबांना पत्र दिले, देवेंद्र फडणवीसांना पत्र दिले, माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा केली, उद्धव सामंत साहेबांशी चर्चा केली। ह्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे, कारण एक संस्था वाचवण्यासाठी आपण केलेलं कळत ना कळत ह्याच्यामध्ये चित्र काल रात्री त्या मेलच्या रूपाने दिसून आले। आणि म्हणून मी नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शाह असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि प्रामुख्याने माझे नेते एकनाथजी शिंदे यांचंही आभार मानेन मी की मी हे आंदोलन करताना मला त्यांनी अडवलं नाही। रोज बातम्या पेरल्या जायच्या की दंगेकरांना पक्षातनं हकलपट्टी करेल आणि त्यांना तंबी दिली, कोण म्हणलं कान पिचक्या दिल्या, तर असं काय त्यांनी मला आदेश दिलेला नव्हता। मी योग्य काम करत होतो। त्यांनी कालही जाहीर केलं की रवींद्र दंगेकर हा लढाऊ कार्यकर्ता आहे आणि हा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याच्या विरोधात बोलत नाही, पक्षाच्या विरोधात बोलत नाही। मी आजही विकृतीच्या विरोधात बोलतो आणि उद्याही विकृतीच्या विरोधात माझ्यासमोर कुणी आलं तरी एक पुणेकर म्हणून माझी भाषा ही पुणेकरांच्या बाजूने असणार आहे। आणि माझ्याबरोबर मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन। सर्वच पक्ष, सर्व सामाजिक संघटना आणि प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानेन की या आंदोलनाला त्यांनी मला कुठं अडवलं नाही, पण एक सल्ला दिला की आपल्यामुळं कुठेही मित्र पक्षांना त्रास होता कामा नये, म्हणून मी कुठल्याही पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात किंवा पक्षाविरोधात बोललो नाही। पण विकृतीच्या विरोधात मी आजही बोलणार, उद्याही बोलणार आणि हे प्रश्न संपलेले नाहीत। अजून निलेश गायकवाड कसा पळाला तो अजून संपलेला नाही आहे, त्याच्यावर मी बोलणार आहे। पण मला आज समाधान आहे आणि कालच मला खऱ्या अर्थाने समाधान झालं की संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीपाशीच मला एकनाथ शिंदे साहेब बोलले की तुझा 2 दिवसात तोडगा काढून देतो। नाथांचा नाथ एकनाथ त्यांच्या तोंडातून आलेला शब्द हा खरा ठरला, म्हणून मी त्यांच्याही मनापासून आभारी मानतो। उदय सामंत साहेबांचे आभारी मानतो, माझ्या सर्व सहकाऱ्यांचे, शिवसेना असेल, सर्वच पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस, जे फार अनेक संस्था, अनेक धार्मिक संस्था, सामाजिक संस्था यांनी ह्याच्यामध्ये ह्या आंदोलनामध्ये किंवा ह्याला पाठिंब्यासाठी उडी घेतली। त्यामुळेच एवढ्या मोठ्या शासकीय यंत्रणा चालवण्यात चुकीच्या माणसाच्या विरोधात एवढी मोठी लाट निर्माण झाली। आज महाराष्ट्रात विविध ठिकाणी जैन धर्माची अनेक आंदोलनं चालू आहेत की त्यांना हे मंदिर पाहिजे, हे त्यांचा श्वास आहे, हे त्यांचा आत्मा आहे। आणि ह्या आत्ताच मला एक पोलीस अधिकारी आत्ताच भेटले की साहेब आम्ही ह्या इथनं शिकून गेलो आहे, ह्या इथनं आम्ही मोठे झालो आहे। अशी अनेक कुटुंब ह्या संस्थेतून मोठी झालेली आहेत। आणि आपण म्हणतो की चोरी करणाऱ्यापेक्षा चोरीचा माल घेणारा दोषी असतो, म्हणजे कुणी चोरी केली त्यापेक्षा चोरीचा माल घेणारा दोषी असतो। आता रिकव्हरी झालेली, रिकव्हरी आता होईल, आता फक्त सजा कोणाला करायची त्याची विनंती आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना करू, कारण महाराष्ट्र राज्य त्यांच्या हातात आहे। जे ह्या चोरीमध्ये होते त्यांना काय काय शासन करायचं, दुसरा अंक आता संपन आणि तिसऱ्या अंकात मला तर बोलायचं आहे, पण ते आज बोलणार नाही। मला महाराजांनी जे उपदेश दिले, जे सूचना केल्या त्यांचा मी आदर ठेवला आहे। नाहीतर रवी दंगेकर हा ठरलेले आंदोलन कधी बंद करत नाही।
एका स्वामींनी जेव्हा उपदेश केला त्यामुळं त्यांचा मान राखलाच पाहिजे, कारण आपण शेवटी धार्मिक आहे, भावनिक आहे आणि त्यांची तडफड बघून 1 तारखेला मी त्यांच्याबरोबर जे ते सांगतील त्या आंदोलनात मी बसणार आहे. आपण आणि प्रामुख्यानं म्हणजे आता तुम्ही हे सर्व जी प्रसारमाध्यम आहे ह्यांनी हा आवाज उठवला आहे आणि आम्हाला ताकद दिली, म्हणून तुमच्या सर्वांचे सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत मला उठवत होता, म्हणून तुमचे मनापासून आभार का मानतो. तर एक ज्वलंत कार्यकर्त्याला तुम्ही ताकद दिली आणि त्याला झोपून नाही दिला, आणि ते झोपून नाही दिल्यामुळे हे सगळं समाजाला परत मिळतं आहे. ह्याला पूर्णपणे हे प्रसारमाध्यमाची ताकद आहे. आणि ज्या वेळेला प्रसारमाध्यम उतरतं तेव्हा देशातलं दिल्लीत बी तो आवाज जातो, तो आवाज दिल्लीत गेलेला आहे आणि दिल्लीतला आवाज खाली आलेला आहे आणि त्यामुळे लगेच मेल पोहोचलेला आहे. माल चोरी करणारा दोषी तुम्ही म्हणलात, इथं पण दोषीच आहेत. विश्वस्तांकडनं अजून पत्र आलेलं नाहीये, त्यामुळे विश्वस्तांनी सुद्धा या व्यवहारात आता याच्यामध्ये पुणेकर उतरलेत, महाराष्ट्र उतरलाय आणि जी यंत्रणा ही राज्याच्या हातामध्ये, हे यंत्रणेचे प्रमुख फडणवीस साहेब यांनी बी हा मुद्दा घेतलेला आहे. आणि त्यामुळे आता ह्याच्यापुढं कुठली ताकद, संचालक असू कोणी असू, यांची कोणची ताकद इथं चालणार नाही. एकदा जर गृह खात्याचे आमचे मंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे कमिशनरला 1 फोन केला तर 5व्या मिनिटाला सगळे संचालक इथं उभे राहतील लाईनी. ही सगळी यंत्रणा आपल्या जवळ आहे, म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांचे बी मनापासून आभार मानतो मी. संचालक इथं पळत येतील, फक्त 1 फोन केला तर काय त्याच्यामध्ये आता मला शंका वाटत नाही. पण मला शिंदे साहेबांनी सांगितलंय नाही ना, आता कोणी घेऊ नका, आता घेतला घेणाऱ्यांनी, ज्यांनी आता कोणी घेऊ नये आणि तेवढी काळजी त्यांनी स्वतःची करावी. आता पुढचं का आपल्या जीवनात काय होणार आहे ते आता त्यांनी त्यांच्या जीवनाची काळजी करावी. कारण जे स्वप्न 4000 कोटीतलं इथलं बघितलं होतं त्यातले किती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे हे स्वप्न त्यांचं धुळीस मिळले. पण आता मला त्यांच्यावर बोलायचं नाही, कारण शिंदे साहेबांनी काल सांगितलं